विधी समितीची बैठक झालेली होती. मराठी पाठांसंदर्भात नेमका काय मुद्दा चर्चेला आलेला होता, त्याच्या संदर्भात नेमका काय निर्णय झाला आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आमच्या विधी समितीच्या अध्यक्ष सन्माननीय सौ दीक्षाताई कारकर यांनी नेतृत्व करून आज विधी समितीचे जे आमचे सदस्य आहेत कमिटीचे त्या नगरसेवकांनाही बोलावलं होतं. उपायुक्त विस्कृते साहेब, प्रमुख अधिकारी दुकाने व आस्थापना सुनील लाड आणि त्यांच्या जे खाली जे अधिकारी आहेत, कनिष्ठ जे अधिकारी आहेत, त्या सर्वांना निमंत्रित केलं होतं आजच्या विशेष बैठकीला. आणि विषय होता की मुंबई शहरामध्ये ज्या 5020 पेक्षा जास्त ज्या काही दुकान आणि आस्थापना आहेत याच्यावरती अजूनही मराठी भाषेमध्ये, देवनागरी भाषेमध्ये इथे फलक लागलेले नाहीत, नामफलक. त्याच्याविषयी आजच्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये नगरसेवकांनी तसंच आमच्या अध्यक्ष दीक्षाताई यांनी आपली मतं मांडली आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपण काय करायला पाहिजे याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे अधिकारी सन्माननीय उपायुक्त विस्कृते आणि श्री लाड यांनी देखील या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे काय करायला पाहिजे, पुढची भूमिका याच्या संदर्भातही मार्गदर्शन केलं. मी या बैठकीचा अध्यक्ष या नात्याने, उपमहापौर या नात्याने अधिकाऱ्यांना सूचना देताना सांगितलं की आपण 1 महिन्याचा अवधी घ्या. भलेही आपल्याला SIRचं काम असेल, तुम्हाला सर्वेक्षणचं काम असेल, परंतु कोणत्याही प्रकारामध्ये 1 महिन्याच्या आतमध्ये आपण पहिले 15 दिवसामध्ये या मुंबई शहरामध्ये ज्या आस्थापनांवरती, दुकानांवरती मराठी भाषेमध्ये फलक लागलेले नाहीत त्यांची नावं आपण या ठिकाणी संकलित करा. जे आपल्याला माहीत नसतील तर ती गोळा करा. आणि ज्या आस्थापनांना, दुकानांना आपण याबाबत नामफलक न लावल्याबद्दल नोटिसा दिलेल्या असतील त्या नोटिसांना त्यांनी काय उत्तर दिले त्याची माहिती द्या. नोटीस आपण दिल्या नसेल अशा आस्थापना, दुकानांना तर त्यांना नोटीस द्या. त्यांच्यावरती कारवाई आपण काय केलेली आहे. विधी समितीच्या अध्यक्षा दीक्षाताई कारकर यांना आपण 15 दिवसाच्या आतमध्ये हा लेखी रिपोर्ट आपण द्यावा अशा प्रकारच्या मी सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. विधी समितीच्या जे अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली होती गेल्या वेळेस की सुप्रीम कोर्टच्या आदेशानंतर हा पाठी काढू शकतो, त्याच्यावर काय कारवाई? सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की मराठी भाषेमध्ये ते पाट्या लागल्या पाहिजेत. आणि काल स्थायी समितीमध्ये अमय गोलेने देखील हा मुद्दा घेतलेला होता. आणि आमची शिवसेना या पक्षाची भूमिका आहे की आम्ही 1 महिन्याचा अवधी देणार आहोत या सगळ्यांना, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना. त्यांनी याच्यावरती सकारात्मक काही कारवाई केली नाही तर 100% शिवसेना स्टाईलमध्ये या आस्थापनांना आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई शहरामध्ये आमचे जे आमदार आहेत, नगरसेवक आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत, यांच्या माध्यमातून ह्या आस्थापनांवरती आणि दुकानांवरती आम्ही आमच्या शिवसेनेच्या पद्धतीने जी कारवाई करायची ती 100% आम्ही करणार आहोत. दुकानवर विषय झाला तर पंचरत्न हॉटेल्स आहेत, कॉर्पोरेट पार्क्स आहेत, 5 स्टार हॉटेल्स आहेत, कॉर्पोरेट पार्क्स आहेत, त्यांच्यामध्ये काही हे रूल फॉलो होत नाही हे दिसून येते. त्याचे फोटो व्हिडिओ आले, त्याच्यावर हो, 100% त्यांच्यावरही कारवाई करणार आहोत. आणि अधिकाऱ्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे आपण जर याच्यावरती कारवाई केली नाही